चला तर मग आप्पे बनवण्याची रेसिपी शेअर करत आहे आज तुमच्यासोबत. वेलकम बॅक टू दीपाली जोईकर चॅनल. तर मी 3 वाट्या तांदूळ, कुठलेही तांदूळ घेऊ शकता. अर्धी वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मूग डाळ आणि थोडेसे मेथी दाणे. डाळी तुम्ही थोड्या जास्त प्रमाणात पण घेऊ शकता. हे स्वच्छ धुवून सारण रात्रभर 5 ते 6 तास भिजत ठेवायचं आहे. त्यानंतर सारण छान भिजल्यावर त्याचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यात छान, जास्त बारीक नाही वाटायचं, जाडसर वाटायचं आहे. जाडसर वाटून झालं की याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे. रात्रभर छान ठेवलं की त्याला छान स्पॉन्जीनेस येतो, सारण छान फुलते. बघू शकता तुम्ही रात्रभर ठेवल्यावर की त्याला किती छान जाळी आलेली आहे. सारण छान फुललं आहे. याचे आप्पे छान होतात, मऊसूत होतात आणि स्पॉन्जी होतात छान. चला तर मग आपण आता आप्पे बनवायला घेऊया. तर सारणात मीठ वगैरे घालायचं. मीठ घातल्यावर तुम्हाला हवं असेल तर कांदा, टमाटर, कोथिंबीर, मिरची, हिरवी मिरची आणि अजून तुम्हाला काही व्हेजीस घालायचे असतील तर त्या पण तुम्ही घालू शकता. त्यानंतर सारण आप्याचं पात्र छान तापल्यावर त्यामध्ये थोडं तेल टाकायचं. त्यानंतर आप्पे पात्रामध्ये सारण टाकून घ्यायचं. त्यानंतर झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं छान होऊ द्यायचं. एक बाजू झाली की परतून घ्यायचे सर्व आप्पे छान परतले की परत ते 5 ते 6 मिनटं दुसरी बाजू पण छान होऊ द्यायची. दोन्ही साईडने छान होऊ द्यायची. सुरीने व्यवस्थित पलटत नाही होते, त्यामुळे मी हाताचा पण यूज केला अधूनमध्ये. दोन्ही साईडने छान झाले, कच्चे नाही राहू द्यायचे. दोन्ही काही बाजूने छान झाले की तुम्ही बघू शकता. शेंगदाण्याच्या ओल्या चटणीसोबत, पातळ चटणीसोबत तुम्ही आप्पे खाऊ शकता. बघू शकता किती जाळीदार झाले आहेत ते.